नमस्कार बालदोस्तांनो, सर्व मोठ्या मित्रमंडळींनाही मनापासून नमस्कार. आपण ज्या शनिवार रविवारच्या गोष्टी सांगायचं ठरवलेलं होतं त्याची सुरुवात आपण आजपासून करणार आहोत. बघा, आज तुम्हाला एक गोष्ट सांगण्यापूर्वी मला सांगायची आहे आणि ती अशी की गोष्ट आपण कशासाठी ऐकतो, गोष्ट ऐकल्यामुळे काय होतं आणि गोष्टी कुणासाठी असतात. काही जणांचं असं मत असेल की लहान मुलांसाठी गोष्टी, पण असं खरंच असतं का? गोष्टी मोठ्यांनाही ऐकायला आवडतात, कारण मोठ्यांमध्ये सुद्धा कुठेतरी एक छोटंसं मूल दडलेलं असतं. असं झालं होतं, तसं झालं होतं. म्हणजे जो अनुभव असतो, आपण जर एखाद्या मुलाला सांगितलं, एखाद्या माणसाला सांगितलं की तिथे खड्डा आहे, तिथे जाऊ नको, ती गोष्ट करू नकोस. पण तेच जर का काही माणसांना घेतलं आणि त्यांचा एखाद्या प्रसंगामध्ये त्यांना गुंफण केली आणि ती गोष्ट स्वरूपात तुम्हाला सांगितली की तुमच्या लगेच लक्षात राहतं की असं केल्यामुळे त्याचं असं झालं होतं, म्हणून आपण तसं करता कामा नये. मग हे जे अनुभव असतात हे आपले समृद्ध होत राहतात आणि आयुष्यामध्ये प्रत्येक प्रसंगी आपल्याला मार्ग दाखवत राहतात. मोठं झाल्यावरती सुद्धा बघा, असं वाटतं की कधीतरी कुणीतरी गोष्ट सांगावी ना, ऐकावीशी वाटते अशी वेगळ्या पद्धतीची गोष्ट. लहान मुलांच्या गोष्टी अनेक जणांना आवडतात. तुम्ही कितीही व्यवहाराच्या गाड्यामध्ये गुंतलेले असाल तरीसुद्धा गोष्ट ऐकली, गाणं ऐकलं, कथा ऐकली की आपल्याला एक जो रिलॅक्स झोन असतो तो कुठेतरी डोक्याला तयार होतो आणि आपण अनेक गोष्टींसाठी स्वतःला तयार करत असतो, प्रेरित होत असतो. म्हणून गोष्ट सगळ्यांनी ऐकली पाहिजे असं कुठेतरी मला वाटतं. तर हा गोष्टींचा सिलसिला आपण आजपासून सुरू करतो आहोत आणि त्यातली पहिली गोष्ट आज मी तुम्हाला सांगणार आहे. तर मुलांनो, आज मी जी गोष्ट तुम्हाला सांगणार आहे ती गोष्ट आहे नफ्याचा धंदा. म्हणजे या गोष्टीमध्ये जी पात्र आहेत त्यांना कुठेतरी एक मार्ग गवसतो आणि मग त्यातून आपण संधीचा फायदा कसा घ्यायचा हे ते लोक ठरवतात. तर एका गावामध्ये की नाही, एक माणूस राहत असतो, सद्गृहस्थ राहत असतो आणि त्याचं नाव सोमेश्वर असतं. त्याच्या घरी 4 गायी असतात आणि घरामध्ये त्या गायींचं दूध विकून त्याचं उदरनिर्वाह चालू असतो. म्हणजे घरातले सगळे खर्च, खाणं पिणं हे सगळं काही त्या गायींवरती त्याचं अवलंबून असतं, दूध दुभतं असतं त्यामुळे. पण एक दिवशी असं काहीतरी होतं की त्या गायींना आजार येतो. म्हणजे जनावरांमध्ये येणारा जो आजार असतो तो आजार येतो आणि त्यांना तो रोग होऊन त्या गायी मरतात. गायी मेल्यावरती त्यांचं जे उत्पन्नाचं साधन असतं दूध, हे बंद होतं आणि हळूहळू त्यांच्या संसाराला, त्यांच्या खर्चाला कुठेतरी अवकळा लागायला सुरुवात होते की आता सगळे खर्च आपण भागवायचे तरी कसे, काय करायचं आपण हे सगळे खर्च भागवण्यासाठी. तर तुम्ही विचार करा, आपल्या घरामध्ये जर अशी एखादी घटना घडली, आता बरेच दिवस सगळेजण लॉकडाऊनमध्ये घरात बसून आहेत, कामावर जात नाही आहेत किंवा घरात बसून काही जण काम करत आहेत. पण जे लोक रोजच्या रोज कामासाठी जातात आणि त्यांना रोजच्या रोज पैसे मिळतात, त्यांना जर का या आजारामुळे घरी बसावं लागलं आहे तर त्यांना पैसा मिळणं बंद झालं आणि आता घर कसं चालवायचं असे प्रश्नचिन्ह सगळ्यांसमोर उभे राहिले. तर तसंच इथे सोमेश्वरचं झालेलं होतं. 4 गायी मेल्यानंतर उत्पन्नाचं साधन जे होतं ते बंद झालेलं होतं. त्याला सुचत नव्हतं. मग नंतर तो एकाकडून कर्ज घे, दुसरं काम मिळेपर्यंत दुसऱ्याकडून कर्ज घे. म्हणजे उसने पैसे घेणं म्हणजे कर्ज. तर याच्याकडून घे पैसे, त्याच्याकडून पैसे घे, असं सगळ्यांकडून त्याने पैसे घेऊन घेऊन त्याच्या डोक्यावरती तुडुंब कर्ज झालं आणि ते फेडण्यासाठी, ते परत देण्यासाठी त्याच्याकडे कुठलाही उद्योग नव्हता, पैसे येत नव्हते. त्यामुळे तो कर्जबाजारी झाला. आता करायचं काय? एका रात्री मुलगा झोपल्यावरती तो त्याच्या बायकोला म्हणाला की मी शेजारच्या गावामध्ये पुढे एक शहर आहे, त्या शहरामध्ये जातो, तू तुझी सोन्याच्या ज्या बांगड्या आहेत आणि कानातले अंगठी हे सगळं मला दे, ते विकेन आणि मी नवीन व्यापाराला सुरुवात करेन, खूप सारे पैसे मिळवेन आणि तेव्हाच या गावामध्ये परत येईन. तेव्हा हा सावकारांचा जो तगादा आहे माझ्या मागे तो आपल्याकडून सुटेल, पण तोपर्यंत इथलं सगळं सांभाळायचं तू बघायचं. तेव्हा त्याची जी बायको असते जानकी, ती म्हणते कसं शक्य आहे, रडायला लागते ती की मी एकटी कशी राहणार, तुम्ही गेल्यावरती हे सावकार काय आम्हाला सोडणार आहेत का, आमच्या सतत येऊन डोक्यावरती बसतील आणि पैसेच नाही आहेत तर मी मुलाला खायला काय घालू, सगळं चालवू कसं. तेव्हा सोमेश्वर म्हणतो की हे सगळं आहे पण तुलाच काहीतरी केलं पाहिजे, कारण की मला तर पैसे कमवण्यासाठी बाहेर गेल्याशिवाय या सगळ्यामधून आपली सुटका होणारच नाही.
तेव्हा जानकी कितीही झालं तरीही ती समजावण्याच्या ह्याच्यातच नसते की नाही तुम्ही इथून जायचं नाही, तुम्ही काहीतरी कामधंदा इथेच करा, मला काही सावकारांच्या सगळ्या याला तोंड देणं अजिबात शक्य नाही आहे, ते येऊन इथे रोज बोलणार, काहीतरी करतील, आम्हाला घराबाहेर काढतील, आम्ही राहायचं कुठे, सगळ्यांसमोर आपली इज्जत काढतील, ह्या गोष्टी मला नाही जमणार, तुम्ही अजिबात जायचं नाही, इथे राहून जे काम करायचं आहे ते करा. मग तो जो सोमेश्वर असतो तो प्रचंड चिडतो, रागावतो आणि तो म्हणतो तू माझे हातपाय असे बांधून ठेवणार आहेस का, किंवा हे अशा पद्धतीने गोष्टी सांगून मला तू भीतीचं औषध पाजतेस का, अशी दोघांची वादावादी सुरू होते आणि दरवाजावर टकटक होते. कोण आलं असेल एवढ्या रात्रीचं म्हणून सोमेश्वर दरवाजा उघडायला जातो. दरवाजा उघडतो आणि बघतो तर काय, दारात एक भूत उभं. आता तुम्ही म्हणाल भूत कसं असतं, भूत कसं दिसतं आणि भूत कसं काय दारामध्ये आलं, तर ते एक विशिष्ट प्रकार असेल, तो काहीतरी त्याचे हात नसतील, पाय नसतील, गोष्टी या अशाच असतात. तर त्या भूताला बघून सोमेश्वरचे हातपाय थरथर थरथर कापायला लागतात, तो बोबडी वळते आणि तो एक वेगळा काहीतरी प्रकार असतो. तेव्हा जानकी येते आणि म्हणते काय झालं, कोण आहे म्हणून ती पण बघते, तर तिथे दारामध्ये भूत असतं. ती पण घाबरते, मनातून थोडीशी चरकते, पण ती सोमेश्वरसारखी तितकीशी भित्री नसते. परिस्थिती बघून ती कशी आपण सावरून न्यायची हे तिला बरोबर माहिती असतं. उद्या भूताच्या रूपामध्ये तुमच्यासमोर असं एखादं संकट उभं राहिलं तर त्या प्रसंगी आपण घाबरून न जाता त्या संकटासमोर धैर्याने उभं राहणं हे याच्यामधून आपल्याला कळतं, त्या जानकीच्या व्यक्तिरेखेमधून. तर ती तेव्हा त्याला पुढे जाते आणि म्हणते काय रे, काय हवं आहे तुला, म्हणजे भूताला घाबरत नाही. तुम्ही एखाद्या गोष्टीला घाबरलं, भीत्यापाठी ब्रह्मराक्षस, तसं तुमच्या पाठीमागे सतत काहीतरी लागूनच राहतं, म्हणून घाबरायचं नाही परिस्थितीला. तेव्हा ते भूत म्हणतं मी इथून बाहेरून चाललो होतो आणि तुमच्या दोघांमधलं संभाषण, तुमच्या दोघांचं भाषण ऐकलं की तुझ्याकडे काहीतरी भीतीचं औषध आहे, तर ते औषध मला हवं आहे. मग जी जानकी असते तिच्या पटकन लक्षात येतं की हे काही आपल्याला अपायकारक असं भूत नाही आहे, याचं काहीतरी दिसतंय. त्यामुळे ती म्हणते तुझ्याकडे आहे का ते भीती घालवायचं औषध. तेव्हा जानकी म्हणते हो आहे माझ्याकडे, सर्दी खोकले पडसं या सगळ्याला तापाला जसं औषध देतात तसंच ते भीतीचं औषध आहे. बरं मग ठीक आहे, मला ते औषध हवं आहे, कारण माझ्या सगळ्या भूत दोस्तांमध्ये माझी सगळी खिल्ली उडवतात की मी भित्र भूत आहे म्हणून, मला अजिबातच कुणाला घाबरवता येत नाही आणि मी स्वतःच घाबरत राहतो. तेव्हा जानकी मग समजून जाते की इथे आपल्याला आता काहीतरी फायदा करून घेता येईल स्वतःचा. मग ती म्हणते हां मी तुला ते औषध देऊ शकते, पण त्यासाठी तुला पैसे मोजावे लागतील, संधीचा फायदा घेणं. मग भूत म्हणते एवढंच ना, तुझ्याकडे काही पैसे आहेत का असं ती विचारते. भूत अंधारामध्ये असा हात घालतो आणि एक पैशांची एक थैली तिच्या हातामध्ये ठेवतं. जानकी खातर जमा करून घेण्यासाठी ती थैली उघडून बघते तर आत सोन्याच्या मोहरा असतात. ती प्रचंड आनंदित होते, खुश होते, म्हणजे या परिस्थितीवरती जणू तिला असा तोडगाच सापडलेला असतो. आणि मग ती थैली घेऊन ती आतमध्ये जाते आणि नवरा तिच्या पाठोपाठ जातो. त्यावेळी सोमेश्वर म्हणतो अगं तू हे काय करतेस, असं भीतीचं कधी याचं औषध असतं का, असं काही नसतं, उगाच आपल्या तोंडून निघालं आणि हे भूत आलेलं आहे, त्याला जर ते कळलं तर आपल्या सकट सगळ्यांना तो खाऊन टाकेल, इकडे आजूबाजूला आपल्या मुलाला आपलं घर सगळं नेस्तनाबूत करून टाकेल. तेव्हा जानकी म्हणते तुम्ही संधीचा फायदा घेणं हे तुम्हाला जमत नाही आहे, त्याला माहिती नाही आहे की भीतीचं काही औषध नसतं वगैरे, तर आपण त्याला ते देऊ, मी काय उपाय करायचा आहे तो बरोबर करते. मग ती काय करते, बोलता बोलता ग्लासामध्ये पाणी घेते आणि चुलीमधली राख त्याच्यामध्ये टाकते, ते ढवळते आणि भूताला नेऊन देते. मग भूत ते ग्लास असतं ते म्हणते हे काय आहे, तेव्हा ती म्हणते हेच ते भीतीचं औषध. आणि गटागटा करून भूत ते पीत असताना जानकी जी असते ती त्याला सांगते की हे बघ आता तू हे औषध प्यायला, पण असं 4 दिवस तुला हे औषध घ्यायला लागेल आणि या औषधासाठी तितकेच पैसे तुला मोजायला लागतील. तेव्हा ते भूत म्हणतं की ठीक आहे काही हरकत नाही, माझी जर भीती जाणार असेल तर 4 दिवस मी तुझ्याकडे येईन आणि तुला हे पैसे देईन. आणि असं म्हणून ते भूत तिथून निघून जातं. आणि त्यावेळेला रात्री ती जानकी जी असते ती मध्यरात्र होतात तेव्हा दोघं जण झोपतात, विचार करत असतात आणि काय नंतर आता उद्या भूत येईल तेव्हा काय करायचं. दुसऱ्या मध्यरात्री सुद्धा ते भूत येतं आणि ती तसंच राखेचं पाणी त्याला देते आणि त्यावेळेला भीती ही कशी चुकीची आहे, भीतीमुळे काय होतं असं त्याचं संपूर्ण डोकं
वेगळ्या पद्धतीने तयार करते. त्याला आपण ब्रेन वॉश म्हणतो, की भीतीमुळे हे अपाय होतात. भीती नसते की आपण काय गोष्टी करू शकतो, आपण धाडसी कसं असलं पाहिजे, असं सगळं ऐकवते. औषध पितो, तो पैशांची थैली देतो, ती दरवाजाच्या आडाला तिकडे लपवून ठेवते, भूत निघून जातं. पुन्हा मग ती झोपते, सकाळपर्यंत झोपते, सकाळी परत विचार करते आता काय करायचं. तिसरा दिवस उजाडतो. तिसऱ्या दिवशी ते भूत एकदम ऐटीमध्ये येतं, खुर्चीमध्ये वगैरे बसतं. कारण त्याच्यामध्ये कुठेतरी तिने 2 दिवस सांगितल्यामुळे एक मानसिक परिवर्तन झालेलं असतं, बदल झालेलं असते की भीती कशी बरोबर नाही. आणि या वेळेला ती त्याला धाडसी कथा सांगते औषध देताना. मग धाडसी लोकांच्या कथा सांगितल्यामुळे त्याच्यामध्ये आणखी धाडस येतं, आणखी एक प्रकारची त्याच्यामध्ये शक्ती येते आणि तो पाय दणादण आपटत आपटत तिथून निघून जातो. आता उरला चौथा दिवस आणि तेव्हा जानकी विचार करायला लागते की आता पहिलं भूत आणि आताचं भूत याच्यामध्ये खूप बदल झाला आहे. ते भूत जे आहे ते धाडसी झालेलं आहे आणि आता आपल्याला त्याचा अपाय होऊ शकतो असा विचार ती करते. आणि मग आता आपल्याला काहीतरी त्याच्यावरती उपाययोजना केली पाहिजे. मध्यरात्री ते भूत येतं आणि एकदम ऐटीमध्ये तिकडे बसून दिसून घाबरवल्यासारखं ते हे करतं. कारण आता त्याच्यामध्ये एकदम धाडस आलेलं असतं, शक्ती आलेली असते, आत्मविश्वास आलेला असतो. आणि जानकी नेहमीप्रमाणे त्या राखेचं पाणी आणते आणि भूताला देव करते. भूत ते जे पाणी असतं ते पितं आणि तेव्हा जानकी पैशासाठी हात पुढे करते. तेव्हा ते म्हणते, तो भूत म्हणतो की तुझं काय गं हे चाललंय प्रत्येक वेळेला, मी काय तुझे पैसे न देता पळून जाणार आहे का, प्रत्येक वेळेला हात पसरतेस ते. आणि आता तुझ्या त्या नेहमीच्या गोष्टी ऐकून ऐकून मला कंटाळा आलाय, मला काहीतरी नवीन वेगळं ऐकव, तरच मी तुला पैसे देईन. आणि त्यावेळेला चौथ्या रात्री ती प्रभू रामचंद्रांची गोष्ट ऐकवायला जाते, देवाची गोष्ट ऐकवायला जाते. म्हटल्यावरती ते भूत गरुड होतं आणि त्या सगळ्या पैशांच्या थैल्या दिलेल्या असतात ते घेऊन उडून जातं. गरुड त्या सोन्याच्या थैल्या घेऊन उडून गेल्यावरती या सोमेश्वरला बाकी अगदी चक्कर येते की आपल्याला मिळालेलं जे धन होतं ते तर गरुड घेऊन गेलं, आता आपल्याला या सगळ्याचा काय उपयोग. एवढे दिवस जे आपण परिश्रम घेतले, एवढी जी मेहनत घेतली किंवा आपण एवढी जी रिस्क घेतली त्याचा काहीच उपयोग झाला नाही. हे भूत तर निघून गेलं सगळे पैसे घेऊन. आणि तो बेशुद्ध पडल्यावरती सगळे आजूबाजूचे लोक ही रडायला लागल्यावरती जमतात. ती घडलेली जी हकीकत असते ती जानकी सगळ्या शेजारा पाजारांना सांगते. शेजारी पाजारी म्हणतात, असं कुठे भीती घालवायचं औषध असतं का, गरीबपणामुळे पैसे नसल्यामुळे या दोघांच्या डोक्यावर बहुतेक परिणाम झालेला दिसतोय असं म्हणतात आणि प्रत्येकजण आपापल्या घरी जातात. पण घडलेली जी घटना असते ती गावभर पसरते की जानकी भीती घालवायचं औषध देते. असं सगळ्यांमध्ये पसरल्यावरती दुसऱ्या दिवशी एक सावकार येतो आणि तो सावकार आपल्या नातवाला घेऊन येतो आणि तो जानकीला म्हणतो की माझा हा जो नातू आहे ना तो खूप भित्रा आहे, मी असं ऐकलंय की तू भूताची भीती घालवलीस, भित्र्या भूताला तू धाडसी केलंस, तर माझ्या या नातवाला तू धाडसी करशील का. तेव्हा जानकी म्हणणारच असते की असं कुठे भीतीचं औषध नसतं. बघा, लोक फ्रस्ट्रेट होतात, लोकांना भीती वाटायला लागते, अँझायटी येते आणि त्याच्यासाठी आपण मानसोपचार तज्ज्ञांकडे जातो. पण त्यापेक्षा रोज जर का आपण वेगवेगळे श्लोक म्हटले, मंत्रोच्चार केले आणि आपल्यामध्ये एक प्रकारचं धैर्य आणलं, बळ आणलं परिस्थितीशी सामना करण्याचं, तर ह्या सगळ्या गोष्टींची गरजच नसते. तर ते तिला सांगायचं असतं. पण ती तेव्हा पटकन जीभ चावते आणि म्हणते की ही संधी आपण सोडता कामा नये, आपण इथे या संधीचा फायदा घेतला पाहिजे, आपली कमाई जी आहे ती आपण सुरू केली पाहिजे आत्ता. आणि ती म्हणते की हो, तुमचा मुलगा त्या भूतापेक्षा जास्त भित्रा दिसतोय, त्यामुळे त्याला 10 दिवस तरी तुम्हाला इथे माझ्याकडे आणायला लागेल आणि प्रत्येक दिवसासाठी मी 1000 रुपये घेईन, हे तुम्हाला मान्य असेल तर मी त्याची भीती घालवून देईन. तेव्हा सावकार ताबडतोब तयार होतो की तू जर ह्याला धाडसी बनवणार असशील तर मी प्रत्येक दिवसाला तुला 1000 रुपये देईन. आणि अशा पद्धतीने जसं डॉक्टरकडे आजारी पडल्यावर लोक येतात तसं जानकीकडे लोक यायला लागतात, तिला तिच्या कामासाठी पैसे द्यायला लागतात आणि हळूहळू मुलांना त्यांचं दारिद्र्य संपूर्णपणे निघून जातं. बघा, तुम्हाला सुद्धा या गोष्टी जमल्या पाहिजेत. आपल्या आतमध्ये कोणतं स्किल आहे आणि त्या आपल्या स्किलच्या आधाराने आपण कशा पद्धतीने परिस्थितीवर मात करून स्वतःचा उत्कर्ष करून घेऊ शकतो किंवा स्वतः संधीचा फायदा घेऊन स्वतः कशा पद्धतीने स्वतःला तयार करू शकतो. आता हे फक्त मी स्वतः का म्हटलं, तर सुरुवातीला स्वतः म्हणायचं आणि नंतर मग इतरांचा विचार करायचा. जेव्हा तुम्ही परिपूर्णपणे तयार होता मग तुम्ही दुसऱ्यांकडे गेलं पाहिजे त्या आपल्याकडे असलेल्या सगळ्या गोष्टींचा लाभ करून देण्यासाठी. कशी वाटली आजची गोष्ट?
उद्यासुद्धा अशीच एक छानशी गोष्ट घेऊन येणार आहे. तर अशा नेहमी चांगल्या चांगल्या गोष्टी ऐकण्यासाठी माधवी राणे यूट्यूब चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अशा गोष्टी दर शनिवार रविवारी ऐकायला मिळतील, त्याचं नोटिफिकेशन मिळेल. तर विसरू नका लाईक आणि सबस्क्राईब करायला. उद्या पुन्हा भेटू अशीच एक गोष्ट घेऊन. तोपर्यंत टाटा.